वाशीमध्ये 10 दिवसापासून पावसाचा जोर कायम. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे शेतकरी चिंतेत. साताराच्या राजापूर येथे वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर. पावसामुळे किंग सर्कल भागात रात्री साचलं पाणी. मुंबईत गेले 2 दिवस पावसाची दमदार हजेरी. बुधवारी रात्री मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. आज मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा येलो अलर्ट जारी. पुणे शहरात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद. 1 मे ते 21 मे दरम्यान 110 मिलीमीटर पावसाची नोंद. वातावरणातील बदलामुळे शहरात सर्वाधिक पावसाची नोंद. अकोल्यात रात्रीच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता. हंगाम संपण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी बंद. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृश्य स्थिती. बुलढाण्यात जागतिक चहा दिवस साजरा. संगम चौकात नागरिकांनी तर पत्रकार भवनात पत्रकारांनी चहा पिऊन केला दिवस साजरा. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ. गेल्या 24 तासात राज्यात आणखी 26 रुग्ण आढळले. सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईत. गोखले पुलावरून 23 मे पासून बेस्ट सेवा सुरू. पुलावरून A359, A422 आणि 424 या क्रमांकाचे बस धावणार. पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी घोषणा. 100 रुपयात प्रवाशांना मिळणार दिवसभराचा पास. प्रवासाला मर्यादा येऊ नये म्हणून प्रवाशांना पास उपलब्ध. धुळे शहरात तहसील कार्यालय परिसरातील चौकात कचऱ्याचा ढीग. अनेक दिवसा कचरा न हटवल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी. कचरा व्यवस्थापन कंपनीकडून कामाकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप. सिंधुदुर्गात चौकुळ गावात नदी परिसरात वाघाचा वावर. वाघाचा नदीमध्ये पाणी पितानाचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्यात खमारी परिसरात भीतीचं वातावरण पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद. गेल्या 20 दिवसात 6 हल्ले करत 14 जनावरांची बिबट्याकडून शिकार. शेतकऱ्यांचं सुमारे 1.5 लाखाहून अधिकचं नुकसान. सह्याद्रीच्या पश्चिम घाटात पट्टेरी वाघाचा वावर. आंबोली जवळील एका गावात पाणवठ्यावर पाणी पिताना आढळला वाघ. वाघाचा व्हिडिओ समोर. वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम. दरात मोठी घसरण. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या आंबे खराब होण्याची शक्यता. गेल्या महिन्यापर्यंत लसूण दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना दिलासा. मात्र आता पुन्हा 15 ते 20% लसणाच्या दरात वाढ. 30 ते 40 रुपयांनी महाग झाल्याने गृहिणींच्या चिंतेत वाढ. अकोल्यात 3 जूनपर्यंत हवाई यंत्र वापरण्यावर बंदी. जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं निर्णय. हवाई यंत्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील 15 रेल्वे स्थानकांसह 103 अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार. लोकसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली. ट्विट करत भावना केल्या व्यक्त. बुलढाण्यात राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन साजरा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिली शपथ. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी. हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. गुंड गजा मारणेला न्यायालयाचा दणका. गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण प्रकरणी मारणेवर गुन्हा. आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास 3 दिवसांची मुदतवाढ. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. ग्रामीण भागात रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेलं उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असून कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.
पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये 150 आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडप्यांचा विवाह सोहळा पार. नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप. जळगावात एप्रिल महिन्याचं वेतन अद्याप न मिळाल्याने उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयाच्या शिक्षकांचं कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन. सरकारकडून वेतन उपलब्ध करूनही पगार थकवल्याने तात्काळ पगार देण्याची मागणी. शिरूरच्या तहसीलदाराविरोधात ग्रामस्थांचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन. बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. मनमानीने कारभार केल्याचा ग्रामस्थांचा तहसीलदारावर आरोप. इचलकरंजी मनपाचा वर्धापन दिनानिमित्त 1 जून ते 29 जून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धेचं आयोजन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियारांची बदली. जिल्हाधिकारी पदावर आता आशिष येरेकरांची नियुक्ती. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात. सर्व कामे 31 मे पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश. संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर. इचलकरंजी हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश. परभणीत अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने भाजपाकडून मंदिर स्वच्छ करण्यात आलं. यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी. बारामतीत सर्व पक्षांनी एकत्र येत काढली तिरंगा रॅली. नागरिकांचा मोठा सहभाग. भिवंडीत काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बुलढाण्यात लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंदुरबारमध्ये आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात तिरंगा मोटरसायकल रॅली. भारतीय सैन्याच्या पराक्रम आणि शौर्यामुळे मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी रॅलीचं आयोजन. हिंगोलीत अवैध वाळू बंद करण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर आंदोलन. 3 दिवसापासून उपोषण करणाऱ्या तरुणाची प्रकृती खालावली. अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगिती. कोल्हापुरात 11 किलो अंमली पदार्थ जप्त. कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी. राजस्थानच्या जोधपूरमधील एकाला कोल्हापुरात बेड्या. पिंपरी चिंचवडच्या YCM हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. बिल कमी करण्याच्या वादातून मारहाण केल्याची माहिती. पंढरपूरमध्ये विजेचा शॉक बसून एका व्यक्तीचा मृत्यू. विजेचा प्रवाह बंद न करता दुरुस्तीसाठी पूलवर चढवण्याचा नातेवाईकांचा आरोप. कोल्हापूरमध्ये ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकला आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या सन्मती सहकारी बँकेत ठेवीच्या पावतीवर बनावट कर्ज दाखवून फसवणूक केल्याचा आरोप. या प्रकरणी 24 जणांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये सटाणा तहाराबाद महामार्गावर ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात. अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. नवी दिल्लीतील मुख्य मार्गावर लोधी परिसरात मुसळधार पावसामुळे विजेचा खांब 4 चाकीवर कोसळला. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.